हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? तर आत्ता मी इथे धुवून घेत आहे. या साईडला आहे ऊन, त्यामुळे लावून घेत असते दार. आणि एक्स्ट्राची कधी भरली राहते जेव्हा इथे मला कुठला एक्स्ट्राचा ब्लॉग बनवायचा असला, एक्स्ट्राचं कुठलंही काम करायचं असलं तर मी पाईप वगैरे काही न लावता इथे छान या पाण्याने स्वच्छ धुवून घेत असते. तर आता बऱ्याच दिवसापासून रिक्वेस्ट येत होती की स्कूल बॅग वॉशिंग ब्लॉग बनवा म्हणून. तर बऱ्याच दिवसानंतर मी थोडासा वेळ काढला आहे. आणि वेळ म्हणजे असा की आज तसं म्हणजे खूप जास्त माहिती नाही. मी कधी झोपत नाही दुपारची. जेव्हा कधी झोपते तेव्हा कधीच नेहमी कामंसुद्धा असतात. तर आज हे मी इकडे बॅग धुवायला आणून ठेवली होती. मला झोप लागून गेली थोडा वेळ. पार्लरमध्ये कोणीच नव्हतं तर मी लेटली इकडे येऊन. तर बेडवर लेटले तर मला झोप लागून गेली. उठल्यानंतर 4:30 झाले होते. तर म्हटलं चला आताही वेळ आहे, पण 4:30ला सुद्धा तुम्हाला माहिती आहे उन्हाचे दिवस आहे, खूप जास्त ऊन असतं. तर या साईडला ऊन होती आणि काळं या साईडला जर दार लावलं ऊन असली आणि या साईडला बाथरूम घेतली तर असा काळोख दिसत होता. तर आता या साईडचा लाईट ऑन केला आणि उन्हामुळं काळोख येत होता तर दार पूर्ण बंद केलं आणि ब्लॉक केला आहे शेअर. तर चला मग पटापट मी सिंपल पद्धतीने बस 2-3दा पाण्यातून अशी काढलेली आहे. थोडं घासून हाताने वगैरे थोडंसं घासलेलं आहे आणि बस सिंपल पद्धतीने बॅग मी धुवून घेतलेली आहे. कारण लेट झालं होतं, भांडीसुद्धा घासायची होती. तर अशा कामं असली की पटापट सगळे कामं मी एकदम असं मिनटामध्ये आटपत असते. तशा पद्धतीचं आज केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.
आणि आता इथलं पाणी तुम्हाला नेहमी सांगत असते व्यवस्थित जात नाही म्हणून खराट्याने थोडं काढावं लागतं, तेव्हा स्वच्छ क्लीन होतं. तर चला आता झालेलं आहे क्लीन. आणि याचा बॅग वॉशिंग ब्लॉग कसा वाटला ते आवर्जून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास परत सांगते व्हिडिओला करा लाईक. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.